संडे असून पण मला आज जरा थोडंसं निवांत वेळ भेटला होत नाही. ते पित नाही, पण त्यांना सुट्टीच्या दिवशी मात्र चहा पाहिजे. मस्त पाऊस येत होता. बाहेर बघितल्यावरती अजून छान वाटत होतं, म्हणजे कारण जे मला चहा पिण्यासाठी नाही बोलतात आणि त्यांनीच मला आज 2 वेळा चहा ठेवण्यासाठी सांगितलं. त्याला कट करा तरच ते चांगलं अजून. हॅलो सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवे हीच देवाकडे प्रार्थना. आज मी तुमच्यासोबत माझी आजची डेली रुटीन शेअर करणार आहे. आणि आजची डेली रुटीन माझ्यासाठी थोडीशी वेगळी होती, कारण आज आहे संडे आणि संडेला आहे ना माझी रुटीन तरी म्हणजे पूर्ण दिवसभर कामातच जाते. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कामातच असते. मला दुपारचे जेवायला जवळजवळ 3-4 वाजतात. त्यानंतर थोडा वेळ आराम, त्यानंतर परत संध्याकाळचं जेवण वगैरे स्टार्ट होतं. पण आजची जी रुटीन होती ना, तर आज संडे असून पण मला आज जरा थोडंसं निवांत वेळ भेटला होता. आणि सकाळी बघा उठली होती. उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली. लवकर तर उठलीच होती, कारण पाणी येतं लवकर तर उठावंच लागतं. त्यानंतर मग माझं पाणी पिऊन घेतलं होतं आणि मी ते पाण्यात आहे ना, तांब्याचं भांडं आहे ना, तर त्यात मी पाणी भरून ठेवते. आणि त्यात सध्या आहे ना पाय खूप दुखत आहेत ना, तर मी चिया सीड्स पण त्यात टाकते. तर म्हणजे तांब्याचं पाणी पण पिलं जातं आणि त्यात ते चिया सीड्स पण जातात पोटात. तर म्हटलं चला दोन्ही कामं होतात, तर ते करून घेते. आणि मला आज ना सकाळीच म्हणजे बाहेर जायचं होतं. मी तर नाही जात, भाजी वगैरे आणायची असते ना तर हेच जातात, पण आज मी जाणार होते सोबत, कारण मला आज थोडं वेगळं काम होतं. म्हणजे माझंही काम करून आणायचं होतं तिकडून, पण गेलो तर होतो, पण पाऊस एवढा जास्त होता ना, तर मग फक्त थोड्याफार भाज्या आणल्या आणि जे काम होतं ते राहिलंच. आता बघू, संध्याकाळी पाऊस नसेल तर ते करून घेईल, नाहीतर मग कोणत्या दिवशी होतं ते माहीत नाही. आणि भाजीपाला वगैरे सगळं काढून ठेवला. आणि शक्यतोवर मी म्हणजे असं करते की आज भाजीपाला आणला असेल ना, तर आजच थोडं त्याला साफ करून वगैरे फ्रीजमध्ये ठेवायचा, कारण मग नंतर मग तो कधी कधी फ्रीजमध्ये राहूनही खराब होतो. साफ करून ठेवला ना, तर मग आठवडाभर तरी तो जसा असतो तसाच राहतो. आणि माझ्यासाठी चहा ठेवला होता, तर सकाळची चहा तर मला लागतेच. आणि कोणी कितीही सांगू दे, म्हणजे अवनीचे पप्पा आहेत ना, तर ते मला सकाळी चहा प्यायला अजिबातच नाही बोलतात, की थोडी घे पण नाश्ता झाल्यानंतर घे. पण मला आहे ना सकाळी उठल्या चहा लागतोच. मी म्हणजे रोज विचार करते की आज कमी करेल, उद्या कमी करेल, म्हणजे आज नाही पिणार, पण ते सकाळी उठलं का थोडा तरी चहा प्यावा असं वाटतो. आणि तसंच माझं सकाळी मस्त चहा ठेवून घेतला होता. आणि मी याच्या आधी पण म्हणजे मी भाजीपाला घ्यायला गेली होती ना, त्याच्या आधी पण मी चहा घेतला होता थोडा. आणि आता आहे ना त्यांच्यासाठी पण पाहिजे होता, आणि ते पित नाही, पण त्यांना सुट्टीच्या दिवशी मात्र चहा पाहिजे. म्हणजे 2 वेळा दिला, 3 वेळा दिला तरी पिणार, पण असं इतर दिवशी ते मला पण नाही बोलतात आणि तेही पित नाही. तर सुट्टी असते तर मग थोडा तरी पाहिजे. आणि बाहेर मस्त छान असं पाऊस पडत होता ना, तर आज नाश्त्याला आहे ना वडापाव बनवला आहे. आणि वडापावच्या अजिबातच प्लॅन नव्हता, म्हणजे विचारही नव्हता केला, की आज माझा थोडासा वेगळा प्लॅन होता, थोडं वेगळं बनवायचं होतं. ते आता संध्याकाळी मी पोस्टपोन केलं आहे, म्हणजे ते जे आत्ता बनवणार होती ते संध्याकाळी बनवणार, कारण मग आता वडापावचा नाश्ता वगैरे केला तर मग दुपारी ते जाणार नाही. तर आणि वडापावचं पण असं झालं की आम्ही बाहेर गेलो होतो आणि तिकडून येताना दुकानावरती दूध घ्यायला गेलो, तर पाव दिसले. म्हटलं चला आज थोडं पाऊस पण छान पडतोय, तर तिकडून येतानाच आहे ना पाव घेऊन आलो होतो. आणि थोडा वेळ लागेल म्हटलं, पण खूप दिवस झाले काही वडापाव खाल्ला नव्हता. आणि आमचं सहसा बाहेर खाणं अजिबातच होत नाही, क्वचितच आणतो आम्ही बाहेरून. मी जास्त करून वडापाव असू दे किंवा मग काहीतरी अजून तळणीचे असेल ना, तर ते घरीच बनवायचा प्रयत्न करते. तर आजही मस्त वडे तळून घेतले होते. वडापावसोबतच थोडी भजी पण काढून घेत होती, कारण ज्या दिवशी मी वडापाव बनवते ना त्या दिवशी मला भजी काढावीच लागते, कारण यांना आवडते, आवडीच्या बाप्पांना, आणि मुलं पण खाऊन घेतात. तर असं मध्ये तरी जास्त होत नाही भजी बनवणं, फक्त पुरणपोळी वगैरे असेल तेव्हाच बनवली जाते. आणि वडापावसोबत आहे ना त्यांना खायला पण आवडते, तर मग मी थोडं पीठ पण एक्स्ट्राचंच भिजवते, म्हणजे नंतर थोडं पीठ उरलं ना तर त्यात बटाटा वगैरे त्याचे काप करून बटाट्याची भजी किंवा मग आपली साधी भजी ही काढून घेते, कारण कांद्याची भजी तर त्यांना आवडत नाही. तर मी फक्त साधीवाली किंवा मग बटाट्याची भजी काढून घेते. आणि इथं भजी पण काढून घेते थोडीशी. आणि बाहेर एवढा छान पाऊस पडत होता ना, त्यासोबतच मी जे वडापाव काढत होते ना, इतकं छान वाटत होतं, मस्त पाऊस येत होता. बाहेर बघितल्यावरती अजून छान वाटत होतं, म्हणजे हवा वगैरे नाही होती, फक्त पाऊस होता ना, तर मस्त वाटतं. वातावरण पण खूप छान होतं, कारण घरात पण थोडं मस्त थंड थंड वाटतं. आणि माझं बघा तिकडे काम चालू होतं, आणि इकडे आईचा एवढा पसारा काढून झाला होता. त्याला एक खेळणी जर पाहिजे ना, तर तो हा जो मी ड्रममध्ये सगळं भरून ठेवलं आहे ना, तर हे सगळंचं सगळं काढतो. आणि नंतर मग एखाद्या दिवशी त्याला सांगितलं ना की ठेव असं, तर ठेवतो, नाहीतर मग ते सगळं मला उचलावं लागतं. तर आज अवनीला सांगितलं होतं, अवनीने ठेवलं होतं सगळं. नंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर क्लीन करून घेतलं होतं तिने. आणि म्हटलं आधी त्याला नाश्ता करून घेऊ, ते नंतर ठेवेल, कारण वेळ पण झाला होता, बराच वेळ झाला होता, म्हणजे 11-11:30 वाजले होते तेव्हा नाश्ता होत होता. तसं तर संडेला आम्हाला तोच टाईम होतो, पण आज वेळ असून पण जरा निवांत चालू होतं.
नाश्ता झाल्यावर थोडा वेळ ना मस्त गॅलरीत बसलो, कारण पाऊस खूप छान पडत होता आणि मुलं पण थोडे खेळतील म्हटलं, कारण सारखंच टी व्ही बघण्यापेक्षा तरी मग इथं थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवायचा. आणि आई कंटिन्यू खाली बघत होता, कारण त्याला खाली जायचं असतं भिजण्यासाठी, पण सर्दी वगैरे होते म्हणून त्याला पाठवत नाही. आवनी एकटी जाऊन येते ना खाली, तर तिचं बऱ्याच वेळा भिजणं होतं. आईला फक्त इथून बघायला आवडतं, खाली जर कोण खेळत असेल तर तेही मस्त बघतो तो. आणि वरती वगैरे चढणं खाली उतरणं हे पद्धत चालूच असतं इथं. तर ते खेळत होते आणि त्यात मला आमचे पप्पा बोलले की चहा ठेव मस्त, कारण जे मला चहा पिण्यासाठी नाही बोलतात आणि त्यांनीच मला आज 2 वेळा चहा ठेवण्यासाठी सांगितला. तर आधी तर मी एकदा पिला होता, हा तिसरा वेळेस आमचा चहा होत होता. तर आता विचार पण करत होते की चहा थोडासा कमी करेल म्हटलं. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे क्वांटिटी मी कमीच घेते चहाची, पण सकाळी उठल्या उठल्या मला पाहिजे. आणि यांचं म्हणणं असतं की नाश्ता झाल्यानंतर घे, कारण नाश्त्याच्या आधी नको घेऊ, त्यामुळेच तुझे पाय वगैरे दुखतात. तर सध्या तरी पाऊस आहे ना, तर एवढ्या पावसाळ्यात आधी तर चहाच प्यावासा वाटतो, म्हणून मग सध्या म्हटलं पावसाळा जाऊ देते, मग त्यानंतर थोडंसं कमी करेल. ते हेल्थसाठी पण चांगलं आहे. तर चहा वगैरे मस्त पिला होता. आणि हे पण मी जे किती दिवसापासून कट करू करू विचार करत होती, कारण मला त्याची ना कट करायची इच्छाच नाही होती, कारण ते छान वाढत होतं मस्त, म्हणजे फुलं तर नाही येत होती पण वाढत होतं. पण म्हटलं चला जाऊ दे, त्याला कट करेल ना त्यानंतरच त्याला जरा वेगळी पानं फुटतील. तर मी म्हणजे याला ChatGPTला वगैरे बघितलं ना, तर त्यांनी म्हटलं होतं की त्याला कट करा तरच ते चांगलं अजून वाढेल. फक्त लांब लांब होत होतं ते, साईडला नाही वाढत होतं ना, म्हणजे साईडला फांदी नाही फुटत होती. तर आता ती फुटेल म्हटलं, तर मग इथं बसलोच होतं, तर मग तेही मला आठवण आली आणि तेही मस्त कट करून घेतलं. आणि ते कट केल्यानंतर नाही नुसतं हिरवगार झाड म्हणजे झालं होतं ना, तर ते काढल्यानंतरही वाईट वाटत होतं. म्हटलं बाई आता याला दुसऱ्या कुंडीत लावायचा विचार आहे, पण बघू आता. त्याला जर दुसऱ्या कुंडीत लावलं तर मग तेही वाढेल, पण थोडीशी जाड पाहिजे होती. ती थोडी पातळ आहे ना, तर ती वाढणार नाही असं वाटतं. आणि त्यानंतर मग गॅलरीत बसलीच होती, तर मग थोडंसं भाजी पण साफ करायला घेतली होती, कारण मस्त गप्पा पण चालू होत्या आमच्या. आणि खूप दिवसानंतर अशा मस्त बसून गप्पा चालू होत्या, नाहीतर मग टी व्ही, नाहीतर मग माझे कामं आणि ते त्यांची ते टी व्हीमध्ये असतात. तर गप्पा वगैरे जास्त केल्या जात नाही. आधी का म्हणजे लॉकडाऊनमध्ये वगैरे खूप झाल्या होत्या, पण आत्ता नाही वेळ मिळत. तर आज ना टी व्ही बंदच होता आमचं सकाळपासून, तर मग मस्त गॅलरीत बसलो होतो, गप्पा मारत होतो. आणि मी माझी कामं आणत होते एक एक करायला, म्हणजे कामं पण होत होती. आणि मला आज सकाळी वडापाव बनवला होता ना, तर मग दुपारी मला जेवायला हलकं फुलकंच बनवायचं होतं. ते बोलले की मसाले भातच कर, जास्त नाही जाणार, कारण लेट पण खाल्लं होतं आणि पोट भरून खाल्ले होते, म्हणून मग म्हटलं चला मसाले भातच बनवायचा आहे, तर वेळ आहे आणि त्याला काही वेळ लागत नाही. तर तेवढ्या वेळात आम्ही मस्त गप्पा केल्या होत्या, माझी काही कामं केली होती. आणि त्यानंतर मग म्हटलं चला वेळ झाला आहे, तर मग आता मसाले भात पण लावते. आणि मस्त मसाले भात लावला होता. मसाले भात पण खूप दिवसानंतर होते माझा, मी जास्त करून कढी खिचडीच होते. मसाले भात पण जास्त आवडत नाही, पण कढी खिचडी पण सारखी खाऊन कंटाळतो ना, तर मग म्हटलं जर आज जर थोडंसं वेगळं, तर मसाले भात लावला होता. आवनीला आवडत नाही, पण आता बघू आज खाते का नाही. खाल्लं पण तरी थोडंसंच खाते ती. खिचडी आवडते, कढी खिचडी, पण मसाले भात जास्त खात नाही, म्हणून मी जास्त करत नाही. तर आता यावेळेस थोडंसं वेगळं बनवू म्हटलं, त्यामुळेच आज मसाले भात लावला होता. आणि आज ना माझे बरेच म्हणजे असं प्लॅन मी करून ठेवले होते की संडे आला तर, कारण या सॅटर्डे संडेला त्यांना सुट्टी होती ना, नाहीतर फक्त संडेलाच असते. तर म्हटलं 2 दिवस आहे सुट्टी, तर मग माझी बरीच कामं होतील. पण पावसाने एकही काम झालं नाही, कारण जे मी सकाळी करायला गेले होते ते नाही झालं. परंतु दुपारून आहे ना आमचं प्लॅन होता की कुठेतरी जायचं, पण पाऊस पण जोरात होता, तर म्हटलं नको उगीच जाऊन तिथं जाऊन फजिती होईल. त्यापेक्षा जरा थोडासा पाऊस कमी होईल ना श्रावण महिन्यात वगैरे, तर तेव्हा जाऊया. सध्या तरी ह्या पावसाचा आनंद आपण घरूनच घेऊ. तर मग काही गेलो नाही, तर कुठलाच असा प्लॅन झाला नाही. मस्त घरीच खाऊन पिऊन झोपलो. तर भात माझा तिकडं होत होता, तेवढ्या वेळात आईला खेळायचं होतं. तर त्याचं आणि त्याच्या पप्पांचं चालू होतं बॅट बॉल खेळणं, आणि त्याला सारखं म्हणजे आता बॅट आणि बॉलच पाहिजे. तर जे खेळ खेळत राहतो तो सारखाच. ते खेळत होते, तेवढ्या वेळात म्हटलं इकडं मसाले भात फक्त जाणार नाही, तर त्यासोबत थोडीशी काकडी वगैरे कापून घेतली होती. पापड पाठवले होते मम्मीने आता गावावरून, तर ती भाजून घेतली आणि मस्त जेवण केलं. तर भांडी सकाळी मी नाश्ता करून धुवून घेतली होती, नंतर मग आता तेवढी जास्त काही निघाली नाही होती. त्यानंतर आम्हाला सवय झाली ना जेवणानंतर मस्त बडीशोप घ्यायची, कारण अवनीचे पप्पा घेतात, त्यांची सवय आम्हालाही झाली आहे. आणि आज संध्याकाळी ना थोडंसं सकाळचा प्लॅन होता माझा, तो मी संध्याकाळी करणार आहे. आणि जर शूट झाला ना, तर तोही तुमच्यासोबत शेअर करणार. तर चला मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.